आरोग्यदूत तुषार जगताप यांची गुटखा प्रकरणातून निर्दोष मुक्तता। इगतपुरीच्या पोलिसांचा गुन्हा न्यायालयाकडून रद्द। षडयंत्र किंग एकनाथ खडसे तोंडावर आपटल्याची प्रतिक्रिया। गुटखा वाहतूक प्रकरणी सूडबुद्धीच्या कारस्थानाचे बळी ठरलेले आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्यायमूर्ती राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या निकालाने या प्रकरणामागचे षडयंत्र किंग एकनाथ खडसे यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून हा सत्याचा विजय असल्याचे तुषार जगताप यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केले। इगतपुरी पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखूजन्य अंमली पदार्थ गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याप्रकरणी म्हणजे तब्बल 2 वर्षांनंतर 6 मे 2024 रोजी जगताप यांना अटक करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांसमोर पोलिसांकडून जगताप यांच्या रिमांडसाठीचा युक्तिवाद उडवाउडवीचा आणि तोंडी बोलणं संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले। तसेच जगताप यांना 2 वर्षांच्या कालावधीनंतर अटक का केली याबाबत ठोस कारण पोलिसांना देता आले नाही। तसेच या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करता न आल्याने कोणत्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली। त्याच दिवशी न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले होते। या संदर्भात अधिक माहिती देताना तुषार जगताप 6 मे 2024 रोजी कुठलीही पूर्वकल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक गोवण्यात आले होते। या गुन्ह्यातील पोलिसांची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असल्याने मुदत संपून सुद्धा दोषारोप पत्र कोर्टात दाखल करत नव्हते असे तुषार जगताप यांचे म्हणणे आहे। त्या संदर्भात वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून त्यातून माझे नाव वगळावे अथवा माझ्यावरील दाखल गुन्ह्यातील पुरावे कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत अशी विनंती मी सातत्याने करत होतो। तरी सुद्धा पोलिसांकडून वेळकाढूपणाची भूमिका कायम राहिल्याने या संदर्भात दाद मागण्यासाठी मी न्यायालयात अर्ज केला। त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले। 11 नोव्हेंबर 2021 ला ज्या वाहनात गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल माझा होता असा कोणाचाही माझ्या विरुद्ध आरोप नाही। तसेच फिर्यादीत माझे नाव देखील नाही। फिर्याद ही दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी दाखल असून मला या सदर गुन्ह्यात 2 वर्षांनंतर म्हणजे 2023 मध्ये खोटेपणाने गोवण्यात आलेले सदर दोषारोप पत्रात माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही। मला विनाकारण सदरच्या खटल्यास सामोरे जावे लागले व त्यातून मला मानसिक वेदना होतील असा युक्तिवाद माझ्यातर्फे करण्यात आला होता। न्यायदेवतेने सर्व बाबींचा विचार करून सदर खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून माझ्या विरुद्ध करण्यात आलेला 6 मे 2024 चा गुन्हा रद्दबातल ठरवून न्यायमूर्ती राठी यांच्या न्यायालयाने या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेत असेही जगताप यांनी सांगितले। या खटल्यात जगताप यांच्यातर्फे प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी काम बघितले। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।